लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की खूप रात्र झालेली असते. काव्याला झोप काही लागत नसते. तिला तिच्या नंदिनीताईशी बोलायचं असतं, मन मोकळं करायचं असतं आणि त्यामुळेच ती वरच्या रूममध्ये आलेली असते. आता दरवाजा वाजवणारच तितक्यातच खरं तर तिला कोणीतरी अंगाई गात आहे असा आवाज येतो आणि ती लगेच तिकडे जाण्यासाठी निघते. आता आडगळीच्या खोलीतून हा आवाज आलेला असतो. आता काव्या त्या आडगळीच्या खोलीत निघालेली असते. आता तिथे जाऊन पोहोचते. तिथे दुसरं तिसरं कोणी नसून तिचंच प्रतिबिंब, तिचंच मन ती अंगाई गात असतं. आता काव्या तिला पाहते आणि म्हणत असते, तू इथे? त्यावर तिचंच मन म्हणतं, हो मी इथे. तुला आठवते का गं हा पाळणा जीवाने किती प्रेमाने आणला होता? त्यावर काव्या म्हणत असते, हो आठवतो की. तेव्हा खरं तर तो माझ्याशी बोलला होता की काव्या, या पाळण्यात एकच बाळ राहिलं तर? त्याच्या बोलण्याचा अर्थ मला आज कळतोय. मी का नाही कळू शकले ते सर्व काही? त्यावर इकडनं तिचंच मन म्हणत असतं, कसं कळणार तुला? तू तुझ्या सुखात इतकी गुंतली होती ना की त्यांच्या दुःखांची अंगाई तुझ्यापर्यंत पोहोचलीच नाही कधी. असंही ते तिच्या मनानेच म्हटल्यानंतर आता इथे काव्याला वाईट वाटत असतं. काव्या म्हणत असते, हो खरं तर माझंच चुकलं. ह्या सर्व गोष्टीमध्ये माझीच चूक आहे. मी जर तो परत दिवस आणू शकले, ते सगळं काही बदलू शकले तर किती चांगलं होईल. असं म्हणून तिला तो दिवस आठवतो ज्या दिवशी नंदिनीने स्वतःचा धागा काढून काव्याच्या हातात बांधला होता. ती म्हणत असते, तो क्षण जर परत आला ना तर मी माझा धागा शोधला असता आणि नंदिनीताईला तिचा धागा माझ्या हातात कधीच बांधून दिला नसता, असं काव्या रडतच म्हणत असते. त्यावर इकडनं तिचंच मन तिच्याशी म्हणत असतं, काव्या, आयुष्यात सगळ्याच गोष्टी परतून येत नसतात. तू तुझी बेंचची परीक्षा परत देऊ शकतेस, मात्र इथे नंदिनीताई तिच्या आयुष्याची आईपणाची परीक्षा कधीही देऊ शकणार नाही. ती कधीही आयुष्यात आई होणार नाही, असं तिच्या मनाने म्हटल्यानंतर इकडनं काव्या म्हणत असते, नाही असं होणार नाही, अजिबातच होणार नाही. ती लवकरच आई होणार आहे. त्यावर इकडनं तिचंच मन म्हणत असतं, ते नंतर. पण गरोदरपणातले ते 9 महिने तिला अनुभवता येतील का? तिला ते सुख मिळणार आहे का? डिलिव्हरी आर्याची होणार आहे. त्यांचं बाळ त्या आर्याच्या पोटात असणार आहे. ती कळा सोसणार आहे, नंदिनीताई नाही. आणि 7वा महिना, डोहाळे जेवण, ह्या सर्व गोष्टी आर्याच्या होणार आहेत. ही हाऊसमौजसुद्धा आर्याची होणार आहे, नंदिनीताईची अजिबातच नाही आहे. आता हे म्हटल्यानंतर इकडे काव्याला मात्र फार त्रास होत असतो. तिचं मन म्हणत असतं, तिच्या आयुष्यात हे झालेलं नुकसान तू कधीच भरून काढणार नाहीस काव्या. काय आहे ना, तू उद्या आयएस जरी झालीस तरी जगातले सगळे प्रॉब्लेम तू सॉल्व करू शकशील, पण तू स्वतःच हे क्रिएट केलेला प्रॉब्लेम कधीही सॉल्व करू शकणार नाहीस. जाऊ दे हे सगळं काही. उद्याच्या परीक्षेसाठी तुला ऑल द बेस्ट. तुझं पुस्तक शिवताना नंदिनीताईने स्वतःची कूस उसवली. आता जरी तू परीक्षेत कितीही दिवे लावलेस ना तरीसुद्धा जीवानंदिनीच्या आयुष्यातला हा अंधार तू कधीही मिटवू शकणार नाहीस काव्या. असं म्हटल्यानंतर आता काव्याला रडायला येत असतं. काव्या काही बोलणारच तितक्यातच हे मन गायब झालेलं असतं. काव्याला ह्या सर्व गोष्टीचा त्रास होत असतो. काव्याचं लक्ष त्या पाण्याकडे जातं. त्या पाण्याला हात लावते आणि तिला सर्व गोष्टीचा त्रास होऊ लागतो. काव्या ह्या सर्व गोष्टीला फक्त मी जिम्मेदार आहे असंही ते स्वतःच्या मनाशी म्हणूनच स्वतःला त्रास करून घेत असते. इकडे दुसऱ्या बाजूला आता सकाळ झालेली असते. विक्रम उठलेले असतात आणि विक्रमने सकाळीच बातम्या लावलेल्या असतात. आता बातम्यामध्ये असं सांगण्यात आलेलं असते की मुंबईत काल रात्रीपासून भरपूर पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे सर्व रस्त्यावर पाणी झालेलं आहे. हवामान खात्याच्या अंदाजाने पाऊस तर असाच कंटिन्यू राहणार आहे आणि त्यामुळेच इथे नागरिकांना सतर्काचा इशारा दिलेला असतो की आता कुणीही घराच्या बाहेर निघू नये. हे सगळं काही आता माननी आणि विक्रम ऐकतात. विक्रम म्हणत असतात, हे सगळं काही आजच घडायचं होतं का? आज तर काव्याची परीक्षा आहे. त्यावर माननी म्हणत असते, काव्याच्या परीक्षेत काही अडचण तर येणार नाही ना? असं म्हटल्यानंतर विक्रम तिच्याकडे रागानेच पाहतात, कारण की विक्रमचा आणखीही रुसवा गेलेला नसतो आणि विक्रम आणखीही माननीशी बोलत नसतात. माननी पडदेशीन म्हणते, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. असं म्हणून किचनमध्ये येते तर काय, इकडे जीवानंदिनीने सगळी काही तयारी केलेली असते. आता समोर ह्या दोघांना पाहून तर माननीला धक्काच बसतो. माननी म्हणत असते, तुम्ही दोघे इतक्या सकाळी सकाळी किचनमध्ये काय करताय? नंदिनी म्हणत असते, आम्ही दोघं ब्रेकफास्ट बनवतोय आणि बाबांचा चहासुद्धा झालाय आणि काव्यासाठी छान असे पोहेसुद्धा बनवलेत. जीवा इकडनं म्हणत असतो, आणि मी दही साखरसुद्धा तयार ठेवली. आता ह्या दोघांची इतकी तयारी पाहून माननीला भरून येतं. आता माननीच्या डोळ्यातलं पाणी इकडनं नंदिनी पाहते. नंदिनी म्हणत असते, आई अजिबात रडायचं नाही, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कालच्या विषयावर खरं तर मला काहीच अजिबातच बोलायचं नाही. एकदा काव्या छान परीक्षा देऊन आली ना की मी निवांत तुमच्याशी बोलणार आहे, पण आज काहीही नको. सांगू का आई, तुम्ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट केली. त्यावर इकडनं जीवासुद्धा म्हणत असतो, आई आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. या दिवसासाठी आम्ही दोघांनी खूप मोठी तडजोड केलेली आहे. सगळं ठीक होईल ना?
माननी म्हणत असते अजिबात टेन्शन घेऊ नका, सगळं काही ठीक होणार आहे असं म्हणून माननी त्या दोघांनाही धीर देत असते. आता तितक्यातच त्या बातम्याचा आवाज येतो. माननी म्हणत असते सकाळपासून हे बातम्या लावून बसलेत आणि त्यामुळे जरा टेन्शनच येतंय, काव्य व्यवस्थित जाईन ना एक्झाम हॉलपर्यंत असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणत असते आई तुम्ही आत्ताच म्हटलात ना सगळं ठीक होणार आहे, त्यामुळे काळजी करू नका, सगळं काही ठीक होणार आहे. आपण देशमुख आहोत, आपल्यापुढे कुठलाही प्रॉब्लेम मोठा नाही आहे, आपण ठरवलं ना तर काही होऊ शकतं असं म्हटल्यानंतर इकडनं माननी म्हणत आणि यांचा राग घालवणं सुद्धा जास्त कठीण नाही बरं का, तुम्ही दोघे एक काम करा ना त्यांच्यासाठी हा चहा घेऊन जा असं म्हटल्यानंतर आता तितक्यातच विक्रम आवाज देतो. त्यामुळे ते गडबड यांची सुरू असते. आता जीवा परदेशीन बिस्किटसुद्धा घेतो आणि नंदिनी चहाचा कप घेत असते आणि दोघेही बाहेर निघालेले असतात. इकडे माननीला थोडं टेन्शनच असतं कारण की विक्रमचा रुसवा आणि राग कधी जाईल याचाच ती विचार करत असते. इकडे दुसऱ्या बाजूला काव्य एक्झामला जाणार असते आणि त्यामुळेच इकडे पार सगळी तयारी करून ठेवत असतो. म्हणजे ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्यात आधार कार्ड, पॅन कार्ड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हॉल तिकीट, ह्या सर्व गोष्टी एका पाऊचमध्ये ठेवून देत असतो. तितक्यातच काव्याला आवाज देतो. काव्या काय त्याच्या आवाजाला ओ देत नसते, त्यामुळे पार्थला टेन्शन येतं. पार्थ विचार करतो सगळं ठीक असेल ना, काव्याला इतका वेळ का लागतोय. त्याचवेळी इकडे दुसऱ्या बाजूला हे दोघेही चहाचा कप आणि बिस्किट बाबांसाठी घेऊन आलेले असतात. आता नंदिनी विक्रम समोर तो चहाचा ट्रे ठेवते आणि म्हणत असते बाबा तुमचा चहा. विक्रम नंदिनीकडे पाहतच राहतात. आता नंदिनी तो ट्रे त्यांच्या समोर ठेवते आणि म्हणत असते बाबा तुम्हाला आवडतो का, अगदी तसा चहा केलाय आलं घालून. त्यावर सुद्धा विक्रम एकही शब्द बोलत नाहीत. इकडनं जीवा म्हणत असतो चकाचक बाई तू बाबांसाठी चहा केलास बरं का, पण मी सुद्धा ओटचे बिस्किट आणलेत माझ्या फिड बाबांसाठी असं म्हटल्यानंतर आता विक्रम गालातच हसतात आणि बाबा असं म्हणत असतात. आता ह्या दोघांनाही टेन्शन आलेलं असतं. मागणं माननी हे सगळं काही पाहत असते. विक्रम आता चहा पितात आणि म्हणत असतात छान झालाय चहा. आता हे ऐकल्यानंतर दोघांनाही छान वाटतं. मात्र पुढे विक्रम म्हणत असतात निदान घरच्या चहाची तरी चव नाही बदलली आणखी असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणत असते माणसंसुद्धा नाही बदलले बाबा, तुम्ही फक्त थोडा विश्वास ठेवा ना ह्या तुमच्या मुलीवर असं म्हटल्यानंतर विक्रम म्हणत असतात माझी कुठलीही मुलगी नाही. आता हे ऐकल्यानंतर परत यांना टेन्शन येतं. नंदिनी म्हणत असते हो का बाबा, मी तुमची मुलगी नाही आहे, मला माहिती आहे विक्रम देशमुख स्वतःच्या मुलीसाठी काही करू शकतात आणि बाबा आज माझ्यासाठी तुम्ही एक गोष्ट कराल का असं म्हटल्यानंतर विक्रम म्हणत असतात माफी सोडून काही माग, बोल काय हवंय तुला असं म्हटल्यानंतर नंदिनी आता विचारच करू लागते. आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्या वॉशरूममधून बाहेर आलेली असते. इकडे पारची सगळी तयारी सुरू असते. काव्या आल्याबरोबर पार तिच्याकडे जातो आणि म्हणत असतो काय झालं काव्या, इतका वेळ काय लागला तुम्हाला, सगळं ठीक आहे ना, बरं वाटतंय ना तुम्हाला, काही त्रास तर होत नाही ना असं म्हटल्यानंतर काव्या म्हणत असते नाही हो पार्थ काही त्रास होत नाही, ठीक आहे मी. आता पार्थला बरं वाटलेलं असतं. पार्थ लगेच त्यांच्या बाळाशी बोलत असतो. म्हणत असतो हे बघ बेबो आज आईची एक्झाम आहे, खूप महत्त्वाची एक्झाम आहे, त्यामुळे आईला अजिबातच त्रास द्यायचा नाही, शांतपणे तिला पेपर लिहून द्यायचा बरं का असंही ते पार्थ म्हणत असतो. काव्या मात्र इकडे टेन्शनमध्येच असते. पार्थ म्हणत असतो एक मिनिट थांबा काव्या, मी सगळी तयारी केली तुमची, हे बघा या पाऊचमध्ये तुमचं हॉल तिकीट, आधार कार्ड, पॅन कार्ड हे सगळं काही ठेवलं आहे, थांबा एक पेनसुद्धा एक्स्ट्रा ठेवतो असं म्हणून पेन आणण्यासाठी जातो. इकडे काव्याच्या हातात ते हॉल तिकीट असतं. काव्या म्हणत असते पार्थ मी नाही देणार आज एक्झाम. आता हे ऐकल्यानंतर पार्थला तर टेन्शनच येतं. पार्थ म्हणत असतो काय बोलताय काव्या तुम्ही. आता काव्या ते हॉल तिकीट घेते आणि अक्षरशः त्याचे तुकडे करत असते. जेव्हा हे सगळं काही इकडनं पार्थ पाहतो तेव्हा मात्र त्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. आता पार्थ धावतच काव्याकडे आलेला असतो आणि काव्याला म्हणत असतो काव्या हे काय केलंय तुम्ही. आता त्याला धक्काच बसलेला असतो हे सगळं काही पाहून. इकडे दुसऱ्या बाजूला रम्या आणि वसूचा सीन दाखवलेला आहे. आता रम्या थोडी ओलीहून आलेली असते. वसू म्हणत असते काय गं कुठे गेली होतीस भिजायला. त्यावर रम्या म्हणत असते अगं काही नाही, आपली पॅसेजमध्ये ती मोठी खिडकी का ती बंद करायला गेली आणि अचानक वादळ आलं आणि माझ्या अंगावर सगळा पाऊस आला असं म्हटल्यानंतर वसू म्हणत असते हो गं रात्रीपासून खूप पाऊस येतोय, अजिबातच थांबायचं नाव घेत नाही. पण ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट कळती का तुला रम्या, ती काव्या आज एक्झामला जाणार आहे, कसं करणार हे सगळं काही मग. त्यावर रम्या म्हणत असते अगं ह्या वादळाचं जाऊ दे गं, आपण रात्री जे वादळ आणले का त्यामुळे घरात आणखी त्याचा प्रभाव आहे बरं का. मी आत्ता पाहितलं मामा चहा पितानी नंदिनीला टॉन्ट मारत होते आणि ती काव्यासुद्धा रूमच्या बाहेर नाही आली आणखी असं म्हटल्यानंतर ह्या दोघी खुश होतात. आता इकडे रम्याचा गेम सुरू झालेला असतो. रम्या म्हणत असते आई एक काम करणार, या 2 बोटापैकी एक बोट निवड असं म्हटल्यानंतर आता जी काही वस्तू असते ते त्यातलं एक बोट निवडते. तेव्हा रम्या म्हणत असते नक्की नाही हेच बोट ना असं म्हणून ती खुश होत असते. त्याचवेळी इकडे दुसऱ्या बाजूला आता इकडे काव्या पूर्ण खचून गेलेली असते. काव्याने अक्षरशः स्वतःच्याच हाताने ते हॉल तिकीट फाडलेलं असतं. पार्थ तर इथे शॉकमध्येच गेलेला असतो. पार्थ म्हणतो असतं काव्या हे तुम्ही काय केलंय, स्वतःच्या हाताने स्वतःचं हॉल तिकीट फाडलंय. काव्या म्हणत असते पार्थ आपल्याला जे काही काल कळलंय त्या सर्व गोष्टीमुळे मी पेपर नाही लिहू शकणार,
पार्थ म्हणत असतो, काव्या असं काय करताय तुम्ही? या सर्व गोष्टीसाठी तुम्ही किती तयारी केली, रात्र जागलात, इतका अभ्यास केला आणि तुम्ही असं बोलताय? काव्या म्हणत असते, मला कळतंय पार्थ हे सगळं काही, पण मला आता नाही होणार हे सगळं काही. आता तितक्यातच काव्याच्या पोटात दुखू लागलेलं असतंय. पार्थ म्हणत असतो, काव्या तुम्ही शांत व्हा, काही होणार नाही, सगळं ठीक होणार आहे असं म्हणून आता काव्याला पार्थ शांत करत असतो. तितक्यातच आता नंदिनी किंवा जीवाचा त्याला मॅसेज आलेला आहे बरं का. आता ही सगळी काही त्यांची प्लॅनिंग आहे. पार्थ तो मॅसेज पाहतो आणि काव्याला म्हणत असतो, काव्या चला बाहेर जरा बसूया, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. काव्या म्हणत असते, नकोय मला पार्थ, कुठेही जायचं नाही, मला इथेच बसायचं आहे. पार्थ मात्र आग्रह करत असतो. पार्थ म्हणतो, ऐका ना माझं काव्या, तुम्हाला बरं वाटेल, चला बाहेर. असं म्हटल्यानंतर काव्या तयार होते आणि दोघीही आता बाहेर यायला निघालेले असतात. काव्याचं बोलणं सुरूच असतं, अहो देशमुख, मला नकोय ना बाहेर, मी बसले असते आतमध्ये, मला नकोय, मला नाही बरं वाटत. पार्थ म्हणतो असो, चला चला इथे बसा, चला चला तुम्ही बसा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, ऐका ना माझं काव्या. असं म्हणून तिला हॉलमध्ये घेऊन येतो. आता हे सगळेजण देशमुख लपलेले असतात आणि डायरेक्टच समोर येतात आणि काव्याला सरप्राईज देतात. सगळेजण म्हणत असतात ऑल द बेस्ट. आता हे सगळं काही पाहून तर काव्या तर चक्क झालेली असते. तितक्यातच रम्या आणि वसूसुद्धा आलेले असतात. हे सगळं पाहून तर त्यांना धक्काच बसलेला असतो. इकडनं हे सगळे काही इतके उत्साही का आणि हे सगळं काय चाललंय हे काव्याला अजिबातच कळत नसतं. काव्या नंदिनीकडे पाहत असते आणि नंदिनीकडे पाहिल्यानंतर म्हणत असते, पण नंदिनी ताई नाही गं, मला नाही होणार हे सगळं काही. असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणत असते, आता काही बोलू नकोस, आता अजिबात फोकस ढवू देऊ नकोस, आता काही बोलू नकोस, आता अजिबातच तुझा फोकस ढवू देऊ नकोस, उमेदीच्या उत्साहाच्या पाकळ्या गळू देऊ नकोस. असंही ते नंदिनीने म्हटल्यानंतर काव्याच्या चेहऱ्यावर हसू आलेलं असतं. काव्या ह्या दोघांकडे पाहतच असते. इकडनं जीवासुद्धा म्हणत असते, लिहित राहा शेवटपर्यंत सर कर सारे गड, लिहित राहा शेवटपर्यंत सर कर सारे गड, मुलूक मैदान तुझंच, फक्त हरू नकोस, लढत राहा, असं जीवानी म्हटलेलं असतं. त्यावर इकडनं माननी सुद्धा म्हणत असतं, लढाई सोपी नाहीये तुझी, एक आतली एक बाहेरची, एक स्वप्न डोळ्यात एक पोटात, परीक्षा IAS आईची, असं माननीने म्हटलेलं असतं. त्यावर मिथूनसुद्धा म्हणतात, तू चीड तू भीड तू लढ तू झगड, तू चीड तू भीड तू लढ तू झगड, पण इथेच थांबू नकोस पोरी, एका जाग्यावर साचून राहू नकोस, नदीसारखी वाहत राहा पोरी, असंही ते मिथून काकांनी म्हटलेलं असतं. त्यावर विक्रमसुद्धा म्हणत असतात, तुला दुसरा चान्स भेटलाय काव्या, त्यामुळे कॉलर टाईट करून एक्झाम द्यायची आणि सगळ्यांना अभिमानाने सांगायचं की मी IAS होणार, असंही ते विक्रमनी म्हटलेलं असतं. हे सगळ्यांचं बोलणं ऐकून इतका उत्साह पाहून खरं काव्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. इकडनं पार्थ म्हणत असतो, काव्या तुम्ही माझा अभिमान आहात, मान आहात, मला खात्री तुम्ही येणाऱ्या काळावर स्वतःचं नाव करणार, आजवरची मेहनत सार्थकी लावून माझी काव्या IAS होणार. असं म्हटल्यानंतर सगळेजण म्हणत असतात, आमची काव्या IAS होणार. आता काव्या फार खुश होत असते. आता पार्थ म्हणत असतो, काव्या आता देणार ना तुम्ही एक्झाम? काव्या म्हणत असते, हो. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच फार आनंद होतो. आता इकडे रम्या आणि वसूला मात्र फार राग येत असतो. आता काव्या एक्झामला जाणार म्हटल्यानंतर आता माननी तिचं ऑप्शन करत असते. ऑप्शन झाल्यानंतर एक एक करून सगळेच तिला छान ऑल द बेस्ट आणि एक एक गिफ्ट देत असतात. आता विक्रमनी दिलेलं असतं एका बलूनवर लिहून, माझी आई सॉलिड आहे, आणि एक छोटीशी बाहुलीसुद्धा दिलेली असते. हे पाहून ते काव्याला छान वाटलेलं असतं. इकडनं जीवाने एक छान छोटीशी एक मांजर दिलेली असते. आता इथे गुलाबाचे फुलसुद्धा विक्रमने दिलेले आहे बरं का. हे सगळं काही पाहून काव्याला भरून आलेलं असतं. आता काव्या हे सगळं काही करून तर झालेले असते, पण मात्र काव्याच्या लक्षात येतं की मी तर माझं हॉल तिकीट फाडलेलं आहे. काव्या म्हणत असते, पण मी एक्झाम माझी कशी देणार, मी तर, असं म्हटल्याबरोबर पार्थ उठतो आणि म्हणत असतो, या एक्झाम नाही देऊ शकणार, कारण की यांनी तर हॉल तिकीट अक्षरशः हाताने फाडले. आता हे ऐकल्यानंतर घरच्यांना सगळ्यांना शॉक बसलेला असतो. इकडे रम्या आणि वसूच्या चेहऱ्यावर मात्र हसू आलेलं असतं. आणि आजचा एपिसोड इथेच संपला. पुढील भागात आपण पाहत असतो की विक्रम हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात. इकडनं आर्या त्यांच्या हातात फाईल ठेवते. विक्रम म्हणत असतात, हे काय? त्यावर आर्या म्हणत असते, तुमच्या जीवानंदिनीचं बाळ जे माझ्या पोटात वाढतंय त्याचे सोनोग्राफीचे रिपोर्ट. आता हे ऐकल्यानंतर आता विक्रमचा राग शांत होतो का आणखीच वाढतो हे पाहण्यासारखंच आहे. दुसऱ्या बाजूला काव्या एक्झामला जाणार असते. आता हॉल तिकीटचं कसं मॅनेज केलं हे तर काही माहीत नाही. पाऊस जोराचा सुरू असतो. इकडे जीवानंदिनी ऑल द बेस्ट म्हणण्यासाठी आलेले असतात. पार्थ म्हणत असतो, आता मी शेवटच्या क्षणी काय सांगणार आहे, फक्त तुम्ही लढत राहा, अजिबात आता थांबायचं नाही, असंही ते पार्थनी म्हटल्यानंतर आता सगळेजण खुश असतात. इकडे रम्या म्हणत असते, हे मोटिवेशन वगैरे ठीक आहे, पण परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यानंतर हिला कळेल हे मोटिवेशन तिला किती कामी येणार आहे, असं म्हणून ह्या दोघी खुश होत असतात. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट, नवीन प्रोमो जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब, आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.